मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी डायरेक्ट गाडीवरनं ब्लॉग शूट करतो आहे. माझ्यासोबत आहे साई गाडी चालवतो आहे. तर आता आम्ही जाणार आहे वरळी कोळीवाड्यामध्ये. तिथे वरळी कोळीवाड्यामध्ये ना खूप जास्त होळी म्हणजे तयार केली जाते आणि त्यांचा जो उत्सव कसा प्रकारे साजरा केला जातो, काय परंपरा आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि आम्ही पण पहिल्यांदा जातोय. आणि तुम्ही पण आता या आमच्यासोबत. तर तुम्हाला दाखवतो, पहिल्यांदाच अनुभवतो आहे तिकडचं आणि बघूया कसा माहोल असतो, काय असतं. कोळी लोकांची जी पेहराव असतो तो कशा प्रकारे ती लोक यावर्षी करणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जाऊया आता थेट वरळी कोळीवाड्याला. पुढे नाचतायत, सर्व नाचतायत. बघूया आपण आईच्या गावात.
आता गर्दीतनं आम्ही बाहेर आलो आहे, जाम गर्दी होती. कोळी लोकांचा जो पोशाख असतो ना, पेहराव तो एकदम भारी असतो. ते एकदम असे जे कोळी लोकांचे ज्या स्त्रिया आहेत ते सर्व नटून थटून आले एकदम भारी. तर आपण पुढे बघूया कुठे होळी दिसते आहे. इथूनच बाहेर आले वाटतं. जागोजागी आहे. हा, ही बघा ही होळी, छोटीशी होळी आहे बघा. ही सर्व होळी फिरणार. हा, आणि मग ते पूजा करत 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 अजून एक होळी. चला, इथे वाटतं पूजा चालू झाली होळीची. वाव, इथे आजूबाजूला नजारा बघा, फुल एकदम दाखवतो. मित्रांनो, इथे एक होळी बांधली एकदम छोटीशी आणि आजूबाजूचा जो परिसर बघतायत ना एकदम शांत आहे. आणि मंडळाचं नाव काय माहीत नाही, पण इथे बांधली होळी बघा. आता फुगे लावले, एक छोटीशी काठी लावली. मी खूप जास्त अशी हे पण काढले, रांगोळी, खूप सजावट पण खूप भारी केली बघा. इथं आपल्यासोबत आहे तिथे काही मंडळातली माणसं आहेत. काका नमस्कार, नाव काय तुमचं? चरण पाटील. किती वर्ष झाली तुम्हाला इथे? तरी पण आम्हाला आमचा जन्मच गेला इथे. कारण आहे ना, आजूबाजू प्रत्येक गल्लीमध्ये असं, म्हणजे आता मी कॅमेरा चालू मंडळात करतो, आहे. कॅमेरा बंद केला की लगेच होळी दिसते. प्रत्येक मंडळात आहे. आणि डीजे नाव काय का तुमचं? हा अध्यक्ष आहे, कोळीच्या शाह मंडळाचा अध्यक्ष आहे. होळीचा आम्ही लहानपणापासून होळी बघतोय, आमच्या अगोदर पासून आहे. आणि कोळीवाडा म्हटला तर होळी कारण जे होळीसाठी जी तयारी करतायत सर्वजण खूप एकदम भारी. आणि होळी ही एक दिवस अगोदर वळे गावात असते आणि त्याला कोंबडी हवळ बोलतात. ओके. आणि उद्याच्या ते पाटलांची हवळ असते. आणि तिसऱ्या दिवशी धुळीवंदन असते. त्यावेळी धुळीवंदनला इकडे रंगपंचमी सारखा असतो उत्सव. नंतर दुपारच्या नंतर लोक बोटी काढतात आणि बोटीतून आपला आनंद व्यक्त करतात. ओके, तुम्ही काय सांगाल काका, तुम्हाला कसं वाटतं? सोसायटी आम्ही लहान असल्यापासून इथे होळी साजरी करतोय. लहान लहान छोटे छोटे मुलं होते. त्याच्या अगोदर आमचे मोठे जे होते वडील काका सगळे लोक ते साजरी करायचे. आता आम्ही म्हातारे होत आलोय. ओके. आम्ही पण तरी आता जो आदल्या दिवशी साजरा करतात ना, त्याला काय म्हणतात? हे असं आहे की आदल्या दिवशी तरुण मुलांची होळी असते. ओके. त्याला कोंबू राहुल बोलतात आमच्या कोळी भाषेत, म्हणजे तरुण लोक. आणि उद्या फक्त पाटील 9 पाटलांची होळी असतात. उद्या आमच्याकडे होळी आमची नाही, पाटलांच्या होळी. आणि परवा रंगपंचमी असं आमचं. आम्हाला पण माहिती नव्हती, छान माहिती दिलं. तुम्हाला कसं वाटतं आजूबाजूचा माहोल? एकदम मस्त वाटते. आणि आम्हाला पण खूप छान वाटतं, कारण प्रत्येक गल्लीमध्ये डीजे लागले, कोळी सॉन्ग लागले, खूप भारी वाटतंय. मी श्याम दत्तात्रय वार्डेकर, मच्छीमार कोळी समाजाचा अध्यक्ष आहे दक्षिण मुंबईचा काँग्रेसतर्फे. तर ही होळी आमच्या गुरुदत्त सेवा मंडळाची आहे. ओके. मी गुरुदत्त सेवा मंडळाचा पण अध्यक्ष आहे. आणि पहिली गोष्ट ज्या होळीला 80 वर्षाच्या वरती वाढत झालेली आहे. हां. आणि आम्ही परंपरा टिकून ठेवलेली आहे मच्छीमाराची. फक्त आम्ही डीजे लावत नाही. हा, नाही दिसतंय, कारण शांतता आजूबाजूला आणि एकदम सिंपल होळी भारी वाटते. हा, नाही पण होळीच्या बाजूला जी सजावट केली आहे ते पण खूप छान. हो, युट्यूबवर येणार. हो, माझा आहे. आमचे नंबर घ्या, आम्हाला पाठवून. हो, चालेल. तुम्हाला काय तर मित्रांनो, आता आपण जातो आतमध्ये. इथे दत्ताचं मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊया. 100 वर्षाच्या वर झालं. तर सर आपल्यासोबत आहेत. तर मी आधी सर्वात आधी तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन घेऊन देतो. तर आपल्यासोबत आहेत सर इथे आहे या साईडला. तर दत्त मंदिराविषयी तुम्ही थोडीशी माहिती द्या ना. आमचं दत्तांचं म्हणजे पवित्र स्थान आहे. ओके. त्या माझं नाव श्याम वर्लीकर आहे, गोंधळी कुटुंबातला. त्या घरामध्ये दत्तांचं पवित्र स्थान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, या फ्रेमला एक फ्रेम 1915ची फ्रेम आहे. अच्छा. हां, खूप वर्ष आणि आहे तशी आहे. तुम्ही कुठून बघा, तुम्हाला समजेल की आपल्याकडेच बघतो.
तुम्ही बघताय ना जी दत्तगुरूंची जी फोटो फ्रेम आहे तिथे आपण पुढे तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असं छायाचित्र आहे आणि गुरुदेव आणि आजूबाजू मंदिरातला जो परिसर आहे ना तो पण खूप छान आहे बघा. आणि काय सांगू शकता? दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला इथे दर गुरुवारी भजन होत आहे, पारंपरिक भजन होत आहे दत्तांचं. आणि त्याच्यानंतर दरवर्षी दत्त जयंती उत्सव एवढ्या मोठा थाटामाटात होतो की संपूर्ण आजूबाजूचे गावची लोक येतात, गावची लोक आहेत, मंत्री येतात, सगळे खूप लोक येतात आणि आम्हाला ते आल्यामुळे ते बरं वाटतं आम्हाला. पण देवाचं दर्शन घेतात आणि आम्हाला पण उत्साह होतो. आणि तुम्ही सांगितलं त्यामुळे कोणाला माहिती नसतं की म्हणजे कोळीवाड्यात असं आतमध्ये खूप मंदिर आहे. नाही, हा आम्ही लहानपणापासून आमचं इथे जन्म झाल्यापासून आम्ही दत्ताकडे. ओके. असा फोटो मिळणार नाही. हां बरोबर. आणि इथे भरपूर जण आणि त्यांच्या गावामध्ये सगळ्यांना माहित आहे की दत्ताचं इथे मोठं झालं. आणि दत्तांच्या घरामध्ये माझा जन्म झाला आहे. दत्तांच्या घरामध्ये माझा जन्म झाला आहे हे मी स्वतः भाग्य समजतो स्वतःचं. पण त्यामुळे मला प्रेरणा भेटली आहे समाज कार्य करण्याची. म्हणून मला मच्छीमार चरित्र काँग्रेसचं मला पद भेटलं अध्यक्ष म्हणून ते मी. आणि जर तुम्ही दत्तगुरूंचं जे चेहऱ्याचं जे हे बघाल ना एकदम छान वाटतंय. हां कुठूनही बघ बालरूपीच आहे ना. बालमूर्ती आहे म्हणजे बालरूपीच आहे आणि खूप छान वाटतंय बघा एकदम. आणि मंदिरात आल्याला प्रसन्न वाटतंय. मोठा भंडारा असतो आमच्याकडे, खूप लोक येतात. आणि इकडचं म्हणजे हा जो एरिया आहे त्याचं नाव काय देतं म्हणजे आमचं गोंधळी हाऊस म्हणून. गोंधळी हाऊस. ओके. नाही म्हणजे कोण आलं जर दर्शनाला तर त्याला गोंधळी हाऊस सोसायटी, मच्छीमार सोसायटी, शंकर मंदिर, गोंधळी हाऊस. ओके. जर तुम्हाला जर गुरुदेवांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर सरांनी ॲड्रेस सांगितलं, नक्की येऊन तुम्ही दर्शन घ्या. खूप छान वाटतं इकडे, पॉझिटिव्हिटी आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे दत्तगुरूंचा जो चेहरा आहे तोच बघताच प्रसन्न वाटतंय. थँक्यू सर, चांगली माहिती. तर मित्रांनो आता आम्ही इथून खाली जातो आहे. तर इथून लाईनीत होळी आहे. तर आपण बघूया कोणकोणत्या होळ्या पाहायला. प्रत्येक ठिकाणी डीजे वगैरे, प्रत्येक ठिकाणी डीजे लावलेले. 50 वर्ष यांचं. हां हे बघा. आता आपण पुढे जाणार आहे इथून. आता इथून पुढे लाईनीत होळी आहे. आणि मला सायरस घेऊन आलेला इथे. सायरसला इथं फर्स्ट टाईम आलो आणि एवढ्या होळ्या एकाच ठिकाणी एवढ्या होळ्या बघतोय आपण. गल्लीच गल्ली आहेत बघा. कोळीवाड्यात तुम्हाला गल्ल्यात दिसणार आहे बघा. ही बघा इथे होळी तयार केलेली आहे बघा. ही दुसरी होळी गल्लीमधली बघा. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. 2 होळ्या बघितल्या. आता पुढची होळी बघूया. फक्त फिरा आमच्यासोबत. प्रत्येक ठिकाणी डीजे लावले, प्रत्येक ठिकाणी. होळीवाड्यात आल्यावर ना असं मोठे मोठे बंगलेच वाटतात बघा ना, एकदम भारी. अजून मला पुढची होळी दाखवतो. सगळीकडे डीजे लावले सगळीकडे.
थोडी कमी आहे, मी तुला पुढे दाखवतो. आता हे बघा पुढे एक होळी आहे, तुम्ही फक्त मोजत जावा किती होळ्या आहेत त्या. आता आपण एंटर केलं होळीच्या इथे. आजूबाजूचा माहोल बघा. आता कोळीवाड्यातनं बाहेर आलं आहे. खूप जास्त होळी इथे तयार केलेली आहे. ते बघा इथे पण तयार केली आहे बघा. इथे गेलेलो का जागोजागीच आहे, जागोजागीच आहे बघा. जाईल तिथे होळीच होळी आहे. घुसतील तिकडे कोणत्याही गल्लीत. हे बघा ही पण खूप छान सजवले बघा. विजय मल्हारचं मंदिर आहे वाटतं. सुंदर अशी होळी सजवली बघा. चप्पल बाजूला काढतो दाखवतो बघा. रांगोळी पण एकदम छान काढली बघा. काय लिहिलं आमच्या दाराशी हाय शिमगा 2024. रांगोळी पण आहे, फुलांची रांगोळी काढलेली. खूप उंच आहे बघा. जागोजागी होळी. आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे, जय मल्हारचं मंदिर आहे, म्हणजे मार्तंड भैरवाचं. ते पुढे जागा. छान आहे एकदम. म्हणजे आजूबाजूला जे फुलांची रांगोळी काढली आहे ना ती पण एकदम भारी वाटते बघा. चला आता आपण पुढे जाऊ. बघा पुढच्या गल्लीत पण एक होळी आहे. चल ते पुढे पण निघा. तुला कुठे पाहिजे तिकडे घुसाच. होळीच होळी होळीच होळी. हे बघा उद्याचं, हे बघा उद्याची तयारी बघा. पुढे एक होळी आहे, प्रत्येक गल्लीत होळी आहे, प्रत्येक गल्लीत होळी. प्रत्येक गल्ली डीजे पण. हां पण एक मोठी होळी बांधली इथे बघा. छान वाटतं. पुढे जाऊया आपण. अजून पुढे पुढे होळी आहे तेव्हा. हां चल आता आम्ही वरती आलो सर्वात. होळीच होळी होळीच होळी. रस्त्यात माहीत नाही रे, फुल चालतंय वरती. बघा एक होळी. होळी बघा. सर्वात वरती आलो आता आम्ही. जायचं होतं त्या रस्त्याने पण इकडे आलो. तिकडे गेलं उलटा सुलटा कुठेही फिरतोय आम्ही. तुम्हाला लाईट एवढे मोठे मोठे घरं बघा तुम्ही इकडचे, एकदम मोठी मोठी. असं वाटणार नाही की तुम्ही कोळीवाड्यात आहेत बघा. उंचच उंच घर आहेत बघा. हा प्रत्येक ठिकाणी डीजे आहे, डीजे प्रत्येक ठिकाणी. मगाशी आलो इथून. तर ही होळी तुम्हाला दाखवतो. ही बघा एक बाहेर चाललो बाहेर आम्हाला माहिती. ते बघा होळी. आम्ही कुठून पण येतोय, कुठून पण इथून गेलो असं ह्या साईडने आणि पूर्ण वर जाऊन परत आलोय.
दाखवतो पुढे चला. डीजे एवढा मोठा इथे लागला. डीजे बघा केवढा मोठा लावलाय. लाइटिंग बघा माझ्या महिना होळीचं नव्हतं रे कृष्णा माय. बघा तयारी बघा. चिकन पार्टी बाई. गर्दी वाढली आज. गर्दी तिथे पण वाढली. मद्यपान शॉपवर पण वाढली. शॉपवरती पण गर्दी वाढली. मद्यपान बाई. आता बघा गर्दी समोर बघा. होळीचं नव्हतं रे कृष्णा. बघा वरती बघा पूर्ण. गर्दी बाई माहोल पूर्ण आहे बघा. गर्दी बघा. कोण कोण नाचणार? इकडे नाचणार मी नाचणार. हे बघा गर्दी बघा बाई. बँजो दादरचा बँजो आहे. कोणता माऊली बीट्स आहे. माऊली आपल्या बँजोला आपलं होळी बघा. होळी त्याला जाऊन विचारतो तुषार ना भारी वाजवतो एवढं. तर आता आपण तो समोर आहे त्याला हाक मारू. आपल्या माने भावाचा बँजो आहे. नाही तुषार ना. हा भाई छान वाजवतो रोड. नाही रोटो वाजव काय. बालमोहन बालमोहन भाई. माऊली बीट्स ते लावलं. हे बघा पूर्ण होळी. आता इथे बँजो लावलं. पहिलाच बँजो. बाकी सगळीकडे डीजे आहे. आपण पुढे लावले. आज पब्लिक घुसणार दारू पिणार. फुल म्हणजे दुकानं एकदम भरली आहेत सगळी दारू. गर्दी बघा गर्दी. कॅमेरा बंदच नाही करणार. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. कॅमेऱ्याची बॅटरी पण डाऊन झाली आहे आणि तुम्हाला जर बघितलं ना तर पूर्ण होळी वाड्यात आहे ना म्हणजे खूप जास्तीत जास्त होळे आहेत इथे आणि वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेली आहे होळ्यामध्ये. अजून खूप आहेत पण आम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं त्यामुळे आम्ही जास्त काही शूट नाही केलं. जास्त प्रमाणात होळे आहेत इथे आणि प्रत्येक होळीला जी सजावट केली आहे ना ती भारीच आहे. जास्त प्रमाणात. आणि आता ट्रॅफिक पण बघ इथे. सायरनला गाडी दिली घालवतोय. कशी वाटली साई तुला? मी पहिल्यांदा आलो एवढं वर्ष वरवीत राहून पण. कारण आमची बिल्डिंग तुटली म्हणून आता मला यावं लागलं इथे. पण आहे ना होळी बांधव आहेत ना जे ज्या प्रकारे होळी जी साजरी करतात ना म्हणजे एक दिवस म्हणता येईल नाही पण त्यांची सुरुवात आहे ना 1 महिना अगोदर जाते. म्हणजे आपण कशी गणपती बाप्पाची तयारी 1 महिना आधीपासून करतो तशी ती लोक होळीची जी तयारी आहे ना ती 1 महिना आधीपासून तयार करतात. म्हणजे पायरा पण कडक आहे. हां म्हणजे ती लोक जे कॉस्ट्यूम म्हणजे पेहराव नेसतात घालतात तोही एकदम भारी असतो. त्याची तयारीसुद्धा ते अगोदर करतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल लहान मुलांनी किंवा कोळी म्हणजे स्त्रिया असतील त्यांनी पण ते ह्याला काय म्हणते शाल असते ना ती लेडीज कोळी ती शाल असते ना म्हणजे कोळी लोक म्हणजे स्त्रिया घालतात त्याला पण त्यांनी LED लाईट लावलेली. म्हणजे खूप भारी म्हणजे कल्पना पण खूप सुंदर आहे आणि जाम मजा आली. आणि माझ्यासारखी बाईक पण चालून दाखवली काय आणि यांना खूप मजा केली. म्हणजे होळी आपण माझ्या आणि साईला आम्ही होळी अशी कधी बघितली नाही. म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये होळी आहे आणि भारी वाटते. वरची 55 फूट होळी तुम्हाला पण दाखवून द्या. आता ती होळी म्हणजे कोळीवाड्यातली जी होळी आहे ती तुम्हाला दाखवली. पेटाने दाखवली कारण लेट होणार आणि गर्दी पण झाली तर मग परत बाहेर पडता येणार नाही. पण आतापर्यंत हा ब्लॉग इथेच तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण आयडिया नव्हती. सायरन घेऊन आला आम्ही कुठच्या पण गल्लीत फिरत होतो. जी भेटेल त्या गल्लीत जातं. प्रत्येक गल्लीमध्ये ना सर्व ओळखीचे. हां आता आम्ही जातोय आणि उद्या तुम्हाला वरळीतली सर्वात उंच म्हणजे वरळीतली म्हणता येणार नाही मुंबईतली सर्वात उंच अशी होळी तुम्हाला दाखवणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला गिनीज बुकमध्ये. आम्ही बघितली आहे
वीर नेताजी क्रीडा मंडळाची हा होळी. वीर नेताजी क्रीडा मंडळ आहे, त्यांची होळी आहे 78. हा 78 नंबर. आणि आम्ही बघितली आहे होळी, तुम्हाला पण दाखवतो. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब करत असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग. सर्वांना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. असं घ्यायचं.